नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम चवदार आणि मसालेदार झणझणीत अशी अंडा तवा मसाला ही रेसिपी पाहणार आहोत। अगदी घरच्या घरी ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये मिळते त्याचप्रमाणे आज आपण ही तयार करणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी पहा, म्हणजे तुम्हाला यातील काही महत्त्वाच्या टिप्स देखील रेसिपी करताना उपयोगी येतील। सुरुवातीला आपण अंडी 6 घेतलेली आहे आणि ही अंडी आपण पाण्यामध्ये घालून चांगली उकडून घ्यायची आहे। अंडी उकडताना यामध्ये आपण मीठ घातलेले आहे। मीठ घातल्यामुळे अंडी उकडल्यानंतर याची साल लगेच निघाली जाते, त्यासाठी यामध्ये मीठ घालून अंडी अशा प्रकारे आपण उकडून घेतलेली आहे। ही एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत। अंडी उकडल्यानंतर ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर याची अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे। अंड्याची साल काढताना तुम्ही पाहू शकता ही पटकन अशी निघाली जाते, कारण आपण यामध्ये सुरुवातीला अंडी उकडताना मीठ घातलेले आहे आणि अशीच आपण सर्व अंडी या ठिकाणी साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण ही चाकूने मधोमध उभी कट करून घ्यायची आहे। सर्व अंडी अशाच प्रकारे मधोमध आपण कट करून घेतलेली आहे। त्यानंतर एक पसरट पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेल घालून झाल्यानंतर यामध्ये आपण लाल तिखट अर्धा चमचा घालायचे आहे आणि आपण सुरुवातीला जी अंडी उभी कट करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून ही शेलो फ्राय करून घ्यायची आहे। अंडी या ठिकाणी आपण मीडियम गॅसवर शेलो फ्राय करून घेत आहोत। मध्यम गॅसवर ही चांगली आपण शेलो फ्राय अशा प्रकारे करून घ्यायची आहे। सुरुवातीला एका बाजूने चांगली आपण ही परतून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका साइडने आपली ही अंडी चांगली परतून झालेली आहे। त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने देखील ही चांगली परतून घ्यायची आहे। अंडी या ठिकाणी दोन्ही बाजूने चांगली मस्त अशी परतलेली आहेत। सर्व अंडी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर कढईमध्ये जे शिल्लक राहिलेले तेल आहे त्यामध्ये आपण 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे आणि कांदा घालून झाल्यानंतर हा आपण चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा या ठिकाणी मऊ होईपर्यंत चांगला परतायचा आहे। 1 मिनिट या ठिकाणी आपण कांदा परतून घेतलेला आहे आणि कांदा चांगला मऊ झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण टेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण लसणाची पेस्ट न करता लसूण आपण टेचून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तो 1 चमचा आपण या ठिकाणी घातलेला आहे। मध्यम आकाराचा एक टोमॅटो आपण घेतलेला आहे, तो देखील बारीक चिरलेला आहे, तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे चांगले आपण पुन्हा परतून घ्यायचे आहे। या ठिकाणी कांदा, लसूण आणि टोमॅटो हे आपण मऊ होईपर्यंत परतायचे आहे। त्यासाठी यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत। मीठ घातल्यामुळे हे सर्व चांगले परतले जाते आणि याची ग्रेव्ही तयार करायची आहे। त्यासाठी मिठामुळे ही ग्रेव्ही मऊ अशी शिजली जाते आणि पटकन अशी तयार होते। या ठिकाणी आपण हे 2 ते 3 मिनिटांसाठी चांगले परतून घेणार आहोत, म्हणजे कांदा आणि टोमॅटो एकदम मऊ आणि याची ग्रेव्ही होईपर्यंत अशा प्रकारे आपण हे परतून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता हे चांगला आपला मसाला तयार झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून हे परतून घ्यायचे आहे। हळद घालून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर घालून घेणार आहोत आणि नंतर आपण घरगुती काळा मसाला 1 चमचा, म्हणजे तिखट किती हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर लाल तिखट 1 चमचा घालायचे आहे। त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचे आहे, म्हणजे पाणी घातल्यानंतर सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये एकसारखे मिक्स होतात आणि याची मस्त अशी ग्रेव्ही तयार होते। आपण या ठिकाणी अशा प्रकारे घट्ट अशी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर हे पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे आणि ही ग्रेव्ही आपली चांगली शिजून तयार झालेली आहे आणि सुरुवातीला आपण शेलो फ्राय करून घेतलेली अंडी देखील आपण या ग्रेव्हीमध्ये घालून घेणार आहोत। सुरुवातीला अंडी आपण शेलो फ्राय केलेली आहे, त्यामुळे याला शिजायला वेळ लागत नाही। ग्रेव्ही देखील आपली शिजलेली आहे आणि अंडी घालून झाल्यानंतर आपण फक्त हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट अशी ही मसालेदार झणझणीत अशी ही अंडा तवा मसाला तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता याला तेल देखील मस्त असे सुटलेले आहे आणि आपली ग्रेव्ही मस्त अशी तयार झालेली आहे।
अनेकदा आपण अंड्याचा रस्सा करतो, अंडा भुर्जी करतो, परंतु तेच खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे तुम्ही अंडा तवा मसाला नक्की करून पहा। या ठिकाणी आपण सर्विंग प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ग्रेव्ही घालून घेणार आहोत। या ठिकाणी ही ग्रेव्ही आपण यामध्ये वाटण वगैरे काही न घालता फक्त कांदा आणि टोमॅटोची याचीच ग्रेव्ही तयार केलेली आहे, एकदम साध्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्येच आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। याच्यावरती आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। कोथिंबीर घालून झालेली आहे आणि गरमागरम अंडा तवा मसाला आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे। आपण हा टेस्ट करून पाहणार आहोत। ही खाल्ल्यानंतर एकदम मसालेदार आणि झणझणीत अशी तयार झालेली आहे आणि घरच्या मसाल्यांचा याला मस्त असा स्वाद आलेला आहे। आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। अंडा तवा मसाला गरमागरम भाकरी, चपाती किंवा नान सोबत तसेच भाताबरोबर देखील खायला एकदम मस्त अशी आहे। तुम्ही देखील ही नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया पुढील अशाच नवीन रेसिपीमध्ये।